ठाणे जिले के भिवंडी तालुका में भीषण गर्मी के चलते ग्रामीण क्षेत्रों में पेयजल संकट गहरता जा रहा है। चिंबीपाड़ा मार्ग पर स्थित रायपाड़ा गांव की स्थिति अत्यंत गंभीर बनी हुई है। यह लगभग 100 घरों की आदिवासी बस्ती में रहने वाले लोग दिन रात जागकर झरने से टपकने वाली बूंदों से अपने बर्तन भरने को मजबूर है। महिलाओं को कई किलोमीटर दूर चलकर नवीन खुदाई की जा रही है। कुएं के पास से झरने का गंदा पानी भरना पड़ रहा है, जिससे जानवर भी पीते हैं। जल जीवन मिशन के तहत हर घर नल योजना के लिए करोड़ों रुपए खर्च किए गए, लेकिन हकीकत में आज भी गाँव वाले साफ पानी को तरस रहे हैं। ग्रामीणों का कहना है कि सरकार और ग्राम पंचायत की ओर से सिर्फ आश्वासन मिलते हैं, समाधान नहीं। ग्रामीणों ने प्रशासन से इस मुद्दे पर तुरंत कार्रवाई की मांग की है, ताकि आदिवासी बस्ती के नागरिकों को भी साफ और पर्याप्त पानी मिल सके। इथं हा पाडा रायपाडा आहे। इथून 1-2 किलोमीटरच्या जास्त दूर आहे। इथं अशी पाण्याची टंचाई आहे का दुपारभर पाण्याला रात्रीभर पाणी भरतो आम्ही। आता बघाल तर दुपारी आले असते तर दुपारी एवढी रांग लागली होती पाण्याची का आम्ही खदूर विदूर पाणी पितोय। आज त्या पाण्यामध्ये कुत्री जनावरं अशी जाऊन पाणी पित आहेत। आता काहीतरी आता सुरुवात केली पाण्यासाठी, पण एवढी वर्ष आम्ही घाणीचंच पाणी पित होतो। सरकारकडे आम्ही मागणी करतो, ग्रामपंचायतकडे मागणी करतो, सांगतात टँकर टाकणार, टँकर टाकतो अशी अवस्था हे देतात आम्हाला। पण आम्ही सांगतो की आम्हाला पाणी कधी देणार। 2 वर्ष झालं हौद खोदलेला आहे, तो आत्ताच चालू करायला लागले तर हा तर 1 महिना राहिलेला आहे। या 1 महिन्यामध्ये पुन्हा पाणी जर पडला तर आम्हाला पाण्याची काय अवस्था होणार आहे ना। आज या हौदामध्ये खोदलेल्या हौदामध्ये माझी मुलगी पण पडली होती, त्यामुळे आम्ही ताईंना घेऊन आम्ही ग्रामपंचायत मध्ये गेलो होतो, व्हिडिओकडे पण गेलो होतो। या व्हिडिओने सांगितलं, व्हिडिओने लक्ष दिलं, पण जे कामाला सुरुवात करणार पण त्याने लक्ष थोडं दुर्लक्ष केलेलंच आहे। पण आता चालू केलंय, पण लवकरात लवकर पाणी द्यावा ही शासनाकडे आमची मागणी आहे। दुसरी विहीर आहे, त्या विहिरीचं पण पाणी एवढं कोरडं झालं का त्या विहिरीला एक थेंब सुद्धा पाणी नाही मिळत आहे ना। या विहिरीचं आणि दुसरा एक तिथे हौद बांधलेला आहे, त्या हौदामध्ये एवढा घाण पाणी आहे, तो पाणी सोडून आम्ही तो तसला पाणी प्यायला लागतो। आज लहान लहान मुलं पाण्याला येतात, म्हातारी माणसं पाण्याला येतात, तरुण माणसं कामाला सकाळी जाऊन रात्रीच्या पाणी भरतात। पण हे काय आम्ही काय सारा दिवस का पाणीच भरणार का? गरीब लोक का पाणीच भरायचं आहेत का? जर श्रीमंत लोक घरात बसून पाणी पितात, मग गरीब लोक काय करणार आहेत? गरीब लोकांना तुम्ही द्या ना पाणी आणून। तुम्ही आसवाना खुर्चीमध्ये बसून आसवाना करतात, तर मग जरा येऊन बघा आमची परिस्थिती काय आहे। नंतर मुलाबाला नाही, मोठ्या माणसाचा तरी मुलाबालांचा तरी त्यांनी लक्ष द्यावा का ज्या अभ्यासाच्या कालामध्ये, ज्या परीक्षेच्या कालामध्ये ते पाणी भरत आहेत, आई वडिलांना शिवीगाली करून ते पाण्याला पाठवत आहेत का जा बाबा पाणी नाही आहे। 1 हांड्यामध्ये 2 हांड्यामध्ये आमचं काय होणार आहे का? नाही होऊ शकत। अख्खा दिवस आम्हाला पाणी भरावं लागतो, सकाळचे 7 ते रात्रीचे 8 वाजेपर्यंत आम्ही पाणी भरतो। एवढी आश्वासन आम्ही आमच्या माहेरी पण आमचं काय तेच हाल होते, पण नंतर आमच्या स्वतःने हे केलेलं आहे। पण आता इकडे आहेत तर जाम झालाय आमच्या पाण्याचं, म्हणून शासनाला हेच सांगतो का लवकरात लवकर पाणी द्यावा आणि आमच्या मुलाबाळांकडे लक्ष द्यावं।